ये काका आई सावकाश ये सावकाश. हो सुमन मी ते कपाट आणि बेड आणून ठेवलं. हा थोडं सामान लावलंय बाकी आपल्याला लावायला लागेल. स्वीटू ये ना बॅग. हळू बरं आहे ना जवळच्या जवळ. अगं बोचकं दे ना इथे. चल आपण सामान लावायला घेऊया. हा आई हे केले. हो दे. चल दादा या या दादा आता हे आपलं घर आहे. या घरातनं आपल्याला कोणीही बाहेर नाही काढणार. दादा आई म्हणते ना की आपण एकत्र जिथे गुण्या गोविंदांनी राहतो तिथे घर बनतं. नंतर काय छत आणि भिंती आपण सगळे एकत्र आहोत दादा. आपण ह्या भिंतींचंही घर करू. आपलं होतं ना अगदी तसंच. या या बसवते ना. बस बस बस. मी घालवलं नाही ना ए दादा असं रे काय करतोस. तुझी यात काहीच चूक नाही रे. माझ्यामुळे तुम्ही सगळे रस्त्यावर आलात. नाही दादा. अहो अहो आता आलोय ना आपण घरात. हा आता मग आता होईल सगळं नीट. दादा ए मजल्यावरती मजला चढू 1 2 3. आभाळाला छप्पर भिडवू चांदण्याची मग घरातच स्वारी डोकाविल चंद्रमा आपल्या नारी. चला चला आपल्याला आपलं घर लावायला घ्यायचंय. हा आई चल काका हा चल. उठ उठ चल. हा, आपण आधी गाठोडी. स्वीटू माझं ऐक ना. ए स्वीटू हे बघ ऐक. एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू मला सांगितलं नाहीस. एक साधा फोन कॉल करायचा ना. आय नो आय मीन मी लांब होतो पण मी तिथून काहीतरी मॅनेज केलं असतं. हा आणि तू फोन केला नाहीस पण मी फोन करतोय ते उचल ना प्लीज. मला कोणाकडनं कळलं माहितीये. सावंत काकींकडनं कळलं. असं कसं तुम्हाला कोणी घरातनं बाहेर काढू शकतं. तुमच्या मालकीचं आहे ना घर. हा या चाळीत काही रूल्स रेग्युलेशन नाहीयेत का. काही मनमानी चालतंय. कोण या चाळीचा मालक.
एक काम करतो, मला त्यांच्याकडे घेऊन चल. हे बघ स्वीटू, आपण फक्त प्रेम करत नाही एकमेकांवर, आपण मित्र पण आहोत ना. हो, तू का सांगितलं नाहीस मला? एवढी मोठी गोष्ट झालेली. हे तुझ्या घराचे पेपर्स घे, पण यापुढे ओमकडे ढुंकूनही बघायचं नाही. त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जायचं. मला सांगायचंच ग. इट्स नॉट डन. चल तू, चल. ओम बस. स्वीटू, तू मला त्या मालकाकडे घेऊन चल. लेट मी टॉक टू हिम. बस, मला तुझ्याशी बोलायचंय. ओके, बस तू. बस. दादा इतके रेस्टलेस का दिसतात? रेस्टलेस नाही, खचलेत ते. एवढा मोठा धक्का आहे ना हा. एक एक रुपया जमवून घेतलेलं घर ना आज एका क्षणात हातात निसटून गेलं त्यांच्या. आणि स्वतःपेक्षा जास्त जपलेलं कुटुंब आज रस्त्यावर. मी तुला कसं सांगू, आभाळासारखे होते दादा आमच्यासाठी. ओम, मी आज त्यांना रडताना पाहिलंय ओक्साबोक्शी. इतक्या अडचणी आल्या, इतक्या गोष्टी आम्ही अनुभवल्या, पण असं थकलेलं नाही पाहिलं रे. आपलं प्रेम ना शाप आहे, शाप दोन्ही कुटुंबांसाठी. बिटू, काय बोलतेस तू? हे बघ, शाप नाहीये, उलट आपल्या नात्यामुळे आपली कुटुंब एकत्र आली आहेत. नलू मावशी आणि आई मैत्रिणी आहेतच, पण आता आपल्या प्रेमामुळे आपल्या कुटुंबाचाही संबंध छान होतील ना. इतकं सोपं नाहीये ते. तू मला असा एक प्रसंग सांग, आपण प्रेमात पडल्यापासून जेव्हा दोन्ही घरातले खुश आहेत, आपण त्यांना असा एकही आनंदाचा क्षण नाही देऊ शकलोय. कधीतरी तुमच्या घरचे नाराज होते, कधीतरी आमच्या घरचे काही गैरसमज होत होते, कधी कोणाचे हट्ट होते. आपल्या नात्यातून पण त्यांना एकदाही आनंद नाही देऊ शकलोय. सांग ना, देऊ शकलोय का? तू सांग ना मला. मी तुला असं मान खाली घातलेलं नाही बघू शकत. मला तुला आनंदात बघायचंय, पण मला त्यांनाही अशा स्थितीत नाही बघायचंय रे. मला आपलं नातं कोणावर लादायचं नाहीये. हो हो हो, याचा आणि त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे, कारण हा प्रश्न 1-2 दिवसाचा नाहीये, आयुष्यभराचा आहे. म्हणजे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण इथेच थांबायला हवं. काय बोलतेस तू स्वीटू? आपण इथे थांबायला कुठे आहे? म्हणजे पण आपापल्या मार्गाने पुढे जाऊया, कारण आपलं जग खूप वेगळं आहे. स्वीटू, काय बोलतेस तू? असं अचानक का बोलतेस तू? आणि कारण प्रत्येकाच्या नशिबात प्रेम सक्सेसफुल होणं नसतं. काहींची स्वप्नच राहतात, ठीक आहे, पण अगं इट्स ओके. बघ आपण करू ना आपलं प्रेम सक्सेसफुल. मी करेन, मी आहे. मला फक्त तुझी साथ हवी. मी तीच नाही देऊ शकत आहे. कारण मी माझ्या घरच्यांना असं नाही बघू शकत सारखं. आज जेव्हा मी रस्त्यावर आलो ना हो, तेव्हा मला या घराची किंमत कळली. हे घर दादांची ताकद आहे, आणि त्यांनी
सगळं विश्व त्या भोवती उभं केलंय. ते कोलमडले हो, कोलमडले. पहाडासारखा हा माणूस आमच्या मागे इतकी वर्ष उभा होता. आज ऐक ना, मला ना हे सगळं बघितलं ना की मला हतबल झाल्यासारखं वाटलं. मला कळतंय पण आपण या परिस्थितीतून बाहेर येऊ. ओके, तू आणि मी आपण दोघं आहोत ना. मी आहे. आपण आपलं कुटुंब आपण सांभाळू. ओके, मला माहितीये, पण मला ते नकोय. कारण आपण एकत्र आलो ना तर त्रास होणार आहे सगळ्यांना. बघ प्लीज. माझे दादा, माझी माणसं, माझं घर ही माझी जबाबदारी. तू तुझ्या माणसांकडे तुझ्या घरी जा. आपल्या आनंदाचं काय? आपल्या आनंदाचं काय? तो आपल्या माणसांमध्येच आहे ना. त्यांना त्रास देऊन, त्यांना निराश करून पण ते खुश राहणार होत. तुझं प्रेम आहे की नाही माझ्यावर? आहे ना. माझं एवढं ऐक, एवढं ऐक. आणि मी नाही, मला जीव द्यायला सांगितलं तरी ते सांगायचं ना की जीव दे. असं नको ना बोलू. हो, जाऊ दे. या बसा. बसा. ओम आला होता ना? बाहेरच्या बाहेरच गेला का? काय? हा, मीच त्याला म्हंटल की तू जा. म्हणजे रॉकी दादांची आई बरी झाली तर तो परस्पर इथेच आला, घरी गेलाच नाही. तर मी त्याला म्हंटल की तू घरी जा, शकू मावशी वाट बघत असते. अगं पण मला भेटलाच नाही तो. तो येणार होता आत. तो आत येणार होता, पण मीच म्हंटल त्याला की नको, उशीर झालाय, नको येऊ शकता. अहो, स्वीटू वाजले किती? मला उशीर होते, कामावर जायचंय. नाही थांबा, कुठे निघाला? अरे कुठे म्हणजे काय?
कामावर जायचं, डबा दे लवकर. अगं ऑफिसला पोहोचलो नाही ना, मालविका मॅडम पैसे लागतात. पैसे पैसे पाहिजेत ना आपल्याला. अगं आपलं घर आपल्याला परत मिळवायचं आहे ना. तोंडाकडे बघत काय उभे राहिला? नलू डबा दे ना लवकर. काय होतंय असं का बोलताय तुम्ही? ऑफिसला जायला पाहिजे असं काय बोलते? आता आता काळोख आहे बाहेर, हे बघा. हा रात्र आहे आता. आता तुम्ही कसे जाणार ऑफिसला? रात्र आहे. हा पण मला कामावर जायला पाहिजे ना. मला ते पैसे पाहिजेत. तुम्ही सकाळी जाता की नाही ऑफिसला चहा नाश्ता करून? तसे जाता ना तुम्ही? तुम्ही सकाळी जा. हा सकाळी जातो. तसे जा. हो पण ऑफिसला जायला पाहिजे. काय माहितीये ना, ते पैसे द्यायचेत ना. किती पैसे तुला माहितीये का? कसे देणार आपण? द्यायला पाहिजेत ना. ऑफिसला गेलो नाही ना, तिथे पैसे मालविका मॅडमचे पैसे द्यायचे आपल्याला. अहो मी असं करतो. अहो अहो काय ऐका, असं काय करताय तुम्ही? आता समजावलं ना तुम्हाला. हे बघा बाहेर बघा, रात्र आहे ना. हा ना, उद्या सकाळी जा. पण उद्या सगळे थांबवायचं नाही मला. उद्या सकाळी जा. हो उद्या सकाळी जा. हा या बसा आता. हा ऑफिसला जायचं मला. तुम्ही असं थांबवतो मला. बस. बरं, मला उद्या मला डबा द्यायचा. डबा पाहिजे मला. ते बाहेरचं खाऊ शकत नाही मी. गेल्यानंतर फोन करते. का करतायत का दादा? पैसे पाहिजे. दादा तुम्हाला पण पाणी मला हवंय कामावर का? जायला पाहिजे ना मला. आई 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 शांत हो. ते आलेत ना आता घरात. शांत हो. काय अवस्था झाली का त्याची? दिवस रात्रीचाही फरक कळत नाहीये त्यांना. इतके कसं गोंधळून गेले ग? तर थाऱ्यावर नाहीये ते. सारखे मालविकाला पैसे द्यायचे. मालविका घर आपल्या त्या जुन्या घराकडे जात आहेत ते सारखे. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट चालू आहे की पैसे फेडायचे, पैसे फेडायचे. खरंच खूप काळजी वाटते. मला कळत नाही कसं सांभाळायचं का त्यांना. मला खरंच काही सुचत नाही. मी नाही त्यांना असं बघू शकत ग. आई त्यांना खूप मोठा धक्का बसलाय म्हणून कसे झाले ते. हा पण तू काळजी करू नकोस. आपण आहोत ना. हा आपण आहोत ना. आपण त्यांना यातनं बाहेर काढू. फक्त थोडा वेळ जाऊ दे. आताच तर आपण या घरात आलोय. थोडं सगळ्यांना स्थिर होऊ दे. दादांना जरा शांत होऊ दे. आणि तू म्हणालीस ना आपण एकत्र होत ह्यात. हा आपण एकत्र होत ना, मग आपण एकत्र त्यांना ह्यातनं बाहेर काढू. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. सगळं ठीक होणार आहे. हा सगळं ठीक होणार आहे. आणि दादांसमोर रडू नकोस. मी आहे ना. मी आहे. आपण बाहेर काढू त्यांना.